आहे बारीक, चिरून घेऊन ह्याला धुवून घेतलेलं आहे भोपळ्याच्या पानाच्या भाजीला. असं करून भाजीला फोडणी द्यायला इथं एक मिरची घेतलेली आहे मी. आपल्याला पाहिजे तर 2 पण घालू शकता. 7-8 लसूण, थोडं खोबरं आणि 2 कांदे. ह्या भाजीमध्ये 2 कांदे घातलं तर एकदम छान लागते भाजी खायला. 2 ते 3 पण आपण घालू शकता. इथं तेल घालतो. लसूण कट करून घेतलेला आहे. कांदा, भाजून घेऊया मी कांद्याला बरं. कांदा इथं भाजून घेऊया मी. कांदा आणि लसूण बरं भाजले की याच्यामध्ये आम्ही मिरची घालूया. आता मी इथं मिरची घालतो. मिरची पण बरी फ्राय केलेली आहे. आपण याच्यामध्ये डाळ पण घालू शकता, मग तांदूळ पण घालू शकता. मी इथं डाळ आणि तांदूळ नाही घेतलेलं आहे. मी फक्त असंच बनवणार आहे. आता आम्ही याच्यामध्ये भाजी घालतो. थोडी हळद, थोडं मीठ आणि खोबरं. मी याला नाही फिरवत. आता याला फक्त झाकून ठेवतो, मग मी फिरून घेतो याला भाजी. बनवून भाजी फिरून घेतो मी. भाजी आता झालेली आहे. गॅस बंद करूया. हे बघा फ्रेंड्स, भोपळ्याच्या पानाची भाजी इथे रेडी आहे. त्याच्यामध्ये आपण डाळ पण घालू शकतो. बघू शकता फ्रेंड्स, भोपळ्याच्या पानाची भाजी रेडी आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.